मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांच्या एका गटानं ईव्हीएमवर संशय घेत मतपत्रिकेवरच्या मतदानासाठी सुरू केलेल्या आंदोलनानं आता चांगलाच जोर धरलाय। 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे पवारांच्या सभेला उत्तर देणार आहेत। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा मार्कडवाडीमध्ये जाणार आहेत अशी माहिती मिळाली आहे। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, आज महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीचे नेते मार्कडवाडीमध्ये येत आहेत। सभेची तयारी कशी करण्यात आली आणि या सगळ्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर मार्कडवाडीमध्ये काय स्थिती आहे? प्रज्ञा, खरं तर जसं जसं मार्कडवाडीचा आंदोलन पुढे जायला लागले तसे देशभरातले राज्यभरातले नेत्यांची ओघ आता मार्कडवाडीकडे सुरू झालेली आहे। आज आता 2 दिवसापूर्वी शरद पवारांनी सभा घेतली होती। आज आता भाजपकडून गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि राम सातपुते पहिल्यांदा या गावात समोर येणार आहेत। ज्या गावाने त्यांना 1003 मतं दिल्याचा दावा त्यांचा होता, जो ईव्हीएम मध्ये रेकॉर्ड झाला होता, त्यालाच या गावकऱ्यांनी चॅलेंज केलं होतं आणि त्याला चोख उत्तर देण्यासाठी आज यांनी सभा आयोजित केलेली आहे। महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हला जाहीर उत्तर अशा रीतीची बॅनरबाजी केलेली आहे। गावात ठिकठिकाणी मोठमोठे फलक लावण्यात आलेले आहेत आणि या आज सकाळी 11:30च्या दरम्यान हेलिकॉप्टरनी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत इथं गावात पोहोचणार आहेत। याच वेळेला खरं तर नाना पटोले येणार होते, मात्र दोन्ही नेते एकत्र आले तर गोंधळ होईल म्हणून नाना पटोलेंना परत वेळ लांबवायला लावली आणि ते दुपारी 3 वाजता हेलिकॉप्टरनी गावात येणार आहेत। त्यांच्यासोबत आमदार उत्तम जानकर असणार आहेत। एकंदर या दोन्ही गट आज आमने सामने येण्याची भीती आहे। 2 दिवसापूर्वी शरद पवारांचा ज्यावेळी कार्यक्रम होता त्यावेळेला मुख्यमंत्र्यांचं बॅनर झाकण्याचं निमित्त झालं होतं आणि त्याच्यावरनं गावात वादावादी झाली होती। त्यामुळे अशा रीतीनं दोन्ही पक्षाचे नेते आज गावात आल्यामुळे गावाची परिस्थिती चिघळू शकते। अशा वेळेला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि आजच्या या सभेनंतर आणि त्यानंतर नाना पटोलेंचा दौरा, या दोन्ही याच्यातनं अजून हा विषय वाढत जाणार आहे। प्रज्ञा, आजच्या दौऱ्यांसंदर्भातले अपडेट सुनील तुमच्याकडून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।